युद्धभूमीवर दोन्ही बाजूच्या सैन्याचं कौतुक झाल्यानंतर, पितामह भीष्माचंही कौतुक झाल्यानंतर आता माऊली कृष्णाच्या रथाकडे वळले. कृष्णाच्या रथाच्या बाबतीमध्ये बोलताना माऊली असं म्हणतात, जेथ अश्ववाहको आपण वैकुंठीचा राणा जाण. त्या रथाचे पुन्हा काय वर्णू हे श्रोत्यानो, हे निवृत्तीनाथा, हे श्रोत्यानो, मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की साक्षात प्रब्रह्म कृष्ण परमात्मा ज्या रथावर बसले आहेत त्या रथाचं गुण इतकं शब्दाच्या पलीकडे आहे. कारण साक्षात प्रब्रह्म 14 गुणाचा मालक तिथे बसला आहे. खरं म्हणजे आपल्याला सुद्धा जर चांगली गोष्ट एखादी पटली ना, तर तो लहान आहे का मोठा आहे माणूस याच्याकडे न बघता त्याचं कौतुक करता आलं पाहिजे. परक्याचं लेकरू आहे म्हणून कौतुक करायचं नाही, आपलं लेकरू आहे म्हणून कौतुक करायचं असं नाही. जे कौतुकास्पद आहे त्याचं पात्र आहे त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, आपलं मन शुद्ध होतं, समोरल्याला बरं वाटतं, वादविवाद नावाचे प्रकार कमी होतात, आनंद निर्माण होतो. आणि खरं म्हणजे आपलं जीवन आनंदासाठीच आहे. आनंद जर घ्यायचा असेल ना, तर स्वतःची तुलना इतरांशी करून इतरांना कमी लेखण्याचा विषय 100% सोडून दिला पाहिजे. आणि ज्याचे त्याचं कौतुक, ज्याची त्याची पात्र